पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाचे एक अपडेट समोर आलेले आहे। EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी तर्फे एक मोठा बदल करण्यात येणार आहे। हा बदल जर प्रस्ताव पुढे लागू झाला तर पेन्शनधारक आणि बाकीचे जे कर्मचारी नोकरदार वर्ग आहे त्यांचे एका नवीन सीमारेषेत नाव लागणार आहे। नक्की हा प्रस्ताव काय आहे किंवा EPFO मोठा काय बदल करणार आहे, पेन्शन सिस्टीम मध्ये काय बदल करणार आहे, याची सर्व इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात नक्की हा प्रस्ताव काय आहे, त्याचा पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना म्हणजेच देशातील नोकरदार वर्गांना काय फरक पडणार आहे किंवा त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे हे पाहूयात। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर एका मीडिया रिपोर्टनुसार EPFO ची वेतन सीमा आहे ती वेतन सीमा 15,000 वरून 25,000 करण्याचा प्रस्ताव हा तयार झालेला आहे। म्हणजे तुम्ही ही कितीही कमवा, 20,000 कमवा, 40,000 कमवा, 60,000 कमवा, परंतु तुमची वेतन सीमा ही 15,000च होती आणि हीच वेतन सीमा वाढवावी असा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे। ही वेतन सीमा 15,000 वरून 25,000 करावी असा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे। आणि हा जर प्रस्ताव पुढे गेला तर पेन्शन धारकांची बेसिक पे वाढणार आहे आणि त्यामुळे पुढे जाऊन पेन्शन धारकांची पेन्शन सुद्धा वाढण्यास मदत होणार आहे। तसेच EPS पेन्शन धारकांना याचा फायदा होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जी हे वेतन आहे ते वेतन पहिलं 2014च्या अगोदर 6,500 रुपये होतं, त्यानंतर ते 15,000 रुपये करण्यात आलं आणि त्यानंतर 11 वर्ष कोणताही विचार याबाबतीत करण्यात आलेला नाही। आणि म्हणूनच मुंबईत एका इव्हेंटमध्ये बोलताना वित्तीय विभागाचे सचिव माननीय नागराजी यांनी आपली खंत व्यक्त केली। त्यांनी असं म्हटलं आहे, बघा काय म्हटलं आहे, यांनी म्हटलं आहे की 1,500 पेक्षा जास्त कमवणारे जे पेन्शन धारक आहेत ते पेन्शन धारक या डायरीतून बाहेर जातात। म्हणजे 1,500 पेक्षा, याचा क्रायटेरिया काय आहे तर 1,500 पेक्षा जास्त कमवणारे जे पेन्शन धारक आहेत किंवा जे नोकरदार वर्ग आहे तो या क्रायटेरियामधून बाहेर जातो, या डायरीमधून बाहेर जातो आणि मग म्हातारा झाल्यावर त्यांना मुलांवर अवलंबून राहतं। तरुण वयात किती जरी व्यक्ती कमवणारा असेल तरी त्यांना जर म्हातारपणी व्यवस्थित पेन्शन असेल, योग्य ती पेन्शन असेल तर त्यांना डिपेंड राहावं लागत नाही। आणि आजकालची मुलं म्हटलं तर प्रत्येक मुलावर डिपेंड राहणं ही तितकंच शक्य नाही, कारण आजकालची मुलं आई वडिलांपासून वेगळं असतात। काही आई वडिलांना पाहत नाहीत, थोडेच टक्के जे मुलं आहेत त्या आई वडिलांना व्यवस्थित पाहतात। तसंच त्याचप्रमाणे आणि म्हणूनच माननीय नागराजी यांनी ही खंत व्यक्त केलेली आहे। म्हातारपणात मुलांपासून जर त्यांना वंचित ठेवायचं नसेल तर योग्य ते त्यांची पेन्शन करा आणि त्यासाठी तुम्हाला बेसिक वेतनची जी लिमिट आहे ते तुम्हाला आता सध्या 15,000 आहे ते 25,000 करावं लागेल असा प्रस्ताव माननीय नागराजी यांनी दिलेला आहे। आताच्या नियमानुसार बेसिक सॅलरी प्लस DA हा 15,000 आहे। 15,000 पेक्षा कमी ज्यांचे बेसिक सॅलरी किंवा DA आहे त्यांना EPS मध्ये सामील केलं जातं आणि ज्यांचं 15,000 पेक्षा जास्त प्लस DA आहे बेसिक वेतन त्यांना EPS मध्ये सामील केलं जात नाही। आणि असे जे लोक आहेत, असा जो नोकरदार वर्ग आहे, असे जे पेन्शनधारक आहेत ते त्यांच्या पेन्शन पासून वंचित राहतात आणि त्यांना म्हातारपणी मुलांवरती डिपेंड राहावं लागतं। शहरात छोटे काम करणारे जे त्यांनी काय म्हटलं आहे अजून बघा, शहरात छोटे काम करणारे कर्मचारी कमी वेतन होते या कारणास्तव पेन्शन सिस्टीमच्या बाहेर गेलेले आहेत, पेन्शन डायरीच्या बाहेर गेलेले आहेत, पेन्शन डायरीच्या बाहेर राहतात। त्यामुळे रिटायरमेंटला त्यांच्या हातात काहीच राहत नाही। म्हणजे बघा मी तुम्हाला आता सांगितलं की फक्त असेच जे नोकरदार वर्ग आहे, असाच जो कर्मचारी वर्ग आहे जो सामील केला जातो EPS मध्ये तो कोण तर 15,000 पेक्षा ज्यांना बेसिक सॅलरी प्लस DA आहे त्यांनाच फक्त EPS मध्ये सामील केलं जातं आणि त्यांना EPS मध्ये सामील केल्यामुळे त्यांनाच फक्त म्हातारपणी पेन्शन मिळते। आता EPS ची काय चालू आहे ते तुम्हाला माहीतच आहे, परंतु तितकी तरी पेन्शन मिळणं ही महत्त्वाचं आहे। परंतु EPS मध्ये आता सध्या बऱ्याच ठिकाणी EPS चे सुद्धा आंदोलन चालू आहे, पेन्शन कमी आहे त्यासाठी, परंतु त्यांना सामील करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हा क्रायटेरिया ठेवलेला आहे। त्यामुळे जरी माणूस
तरुण वयात जास्त कमवत असेल तरी सुद्धा त्यांना म्हातारपणी हे डिपेंड राहावं लागतं, कारण शारीरिक आर्थिकदृष्ट्या ते दुर्बल झालेले असतात। त्यामुळे 25,000 ही सीमा करावी असा प्रस्ताव टाकण्यात आलेला आहे। अलीकडे EPS मध्ये बदल केला आहे। पहिले कसे होते तर नोकरी सोडली, यामध्ये सुद्धा बदल केलेला आहे। कोणता पाहूयात। पहिलं कसं होतं की नोकरी सोडली की 2 महिन्यानंतर EPS ची पेन्शन ची रक्कम काढता येत होती, म्हणजे नोकरी सोडल्यावर 2 महिन्यानंतर EPS ची पेन्शनची रक्कम काढता येत होती। परंतु आता तुम्हाला माहित आहे काय केलेलं आहे, EPFO ने मोठा बदल केलेला आहे। कोणता तर हा जो कालावधी आहे 2 महिन्यांचा, तो कालावधी हा 36 महिन्यांचा करण्यात आलेला आहे। म्हणजे एखाद्या जर पेन्शन धारकांना नोकरी सोडली तर त्यानंतर 2 महिन्यात त्यांना पेन्शन काढता येत होती, परंतु आता 36 महिन्यांचा हा पिरियड करण्यात आलेला आहे। 36 महिन्यानंतर त्यांना पेन्शन काढता येणार आहे। हा सुद्धा गलत पिरियड आहे। यामुळे लाईफ टाइम तुमची याचे फायदे पण तितकेच होणार आहेत, परंतु तोटे सुद्धा होणार आहेत। फायदे काय होणार आहेत तर यामुळे तुमचे लाईफ टाइम सेव्हिंग अकाउंट राहणार आहे। तुमच्या खात्यामध्ये पेन्शनचा अकाउंट कायम सुरू राहणार आहे आणि ते तुमचे पैसे सेव्हिंग राहणार आहेत। या निर्णयामुळे पेन्शनचा आधार सर्वांनाच पेन्शनचा आधार होणार आहे। म्हणजे हा निर्णय जो आहे त्यामुळे तुमचे 36 महिन्यांचे जी पेन्शन आहे ती सेव्हिंग राहणार आहे। तुम्हाला ते पेन्शन पुढे उपयोगी पडणार आहे। परंतु याचा दुरुपयोग म्हणजेच याचा निगेटिव्ह फीडबॅक असा होऊ शकतो की ज्यांना गरज आहे त्यांना त्यावेळी पेन्शन, समजा एखादा व्यक्ती आहे त्यांना रिटायर झाल्यानंतर 2 महिन्यानंतर पैशाची गरज आहे तर त्यांना पेन्शन काढता येणार नाही, त्यांना 36 महिन्याची वाट पाहावी लागणार आहे। तर सर्वात महत्त्वाची ही अपडेट आहे। ही अपडेट EPS पेन्शनधारक आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे, अदर पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे आणि नोकरदार कर्मचारी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज काय पाहिलं तर जी बेसिक वेतन सीमा आहे ती 15,000 वरून 25,000 करा, कारण याचा फायदा पुढे जाऊन पेन्शनधारक रिटायर्ड पेन्शनधारक आहेत त्यांना झाला पाहिजे, कारण 15,000 पेक्षा जास्त ज्यांना वेतन आहे त्यांना याचा फायदा होत नाही। ते EPS च्या डायरीमधून बाहेर जातात आणि त्यांना म्हातारपणी दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागतं। हा त्यांचा निगेटिव्ह फीडबॅक आहे। त्यामुळे हा प्रस्ताव पुढे सादर केलेला आहे। आता तो कितपत लागू होतो याची मात्र वाट पाहावी लागेल। तर तुम्हाला यावरती आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारू शकता। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी वर्ग, नोकरदार वर्ग असेल किंवा रिटायरमेंट पेन्शनधारक असतील यांच्यापर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।